जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। आपण संत श्री निवृत्तीनाथ महाराजांचा हरिपाठ पाहत आहे। आज आपण या हरिपाठातील 22वा अभंग पाहूया। या 22व्या अभंगात निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, नित्य नाम वाचे तोची एक धन्य, त्याचे शुद्ध पुण्य ये जनी। रामनाम कीर्ती नित्य मंत्र वाचे, दहन पापाचे एका नामे। ऐसा तो नित्यता पढे तत्व नाम, नाही तया सम दुजे कोणी। निवृत्ती अव्यक्त रामनाम जपे, नित्यता पै सोपे रामनाम। या अभंगातील एकूण एक शब्द महत्त्वाचा आहे। अर्थात संतांच्या सगळ्याच अभंगांमधले सगळेच शब्द महत्त्वाचे असतात, पण हा अभंग अत्यंत विशेष आहे। आता पहिलीच ओळ पहा, नित्य नाम वाचे तोची एक धन्य, असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत। भगवंताचं नाम अखंडत्वानं घेणं हे जवळजवळ अशक्य कोटीतलं कर्म आहे। कुणीही हवं तर प्रयत्न करून बघावं। 1 तास, 2 तास, 3, 4 किंवा 5-6 तास आपण नाम घेऊ, पण त्याच्या पुढे फार अवघड होऊन जातं। किंबहुना नामस्मरणाला बसून पहा, एकचित्तानं असा शब्द आहे बरं का। मन कुठेही भरकटू न देता 10-15 मिनिटं नाम घेणं सुद्धा कठीण आहे। इथे तर निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत, नित्य नाम वाचे तोची एक धन्य, म्हणजे सरळ सरळ सांगायचं झाल्यास, जो अखंड नामस्मरणाच्या अवस्थेमध्ये आहे किंवा जो अखंड नामामध्ये आहे तोच एक धन्य आहे। आणि त्याचे शुद्ध पुण्य ये जनी, म्हणजे त्याच्याकडून जे जे काही घडेल ते सगळं शुद्ध पुण्यच आहे, असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत। मग आपण अखंड नामावस्थेमध्ये असतो का? तर अर्थातच नाही। आपण अशा अवस्थेमध्ये असत नाही। आपण जेव्हा कधी साधनेला बसतो, नामस्मरणाला बसतो, तेव्हा एकाग्र चित्तानं शांत मनानं नामस्मरण व्हावं एवढा आपला प्रयत्न असतो। त्यातही ते तसं घडतंच असं नाही। बऱ्याचदा पुष्कळ विचार येतात किंवा बऱ्याचदा झोपही येते, असा अनुभव आहे। कधीकधी आपण कामं करत असतानाही नामस्मरणाचा अभ्यास करतो। काही जण चालत असताना भगवंताचं नाम घेतात, काही महिला स्वयंपाकघरात काम करताना भगवंताचं नाम घेतात। पण अशाही वेळी आपल्या मनाचा एक भाग किंवा चित्ताचा एक भाग आपण करत असलेल्या कामामध्ये गुंतलेला असतो। नकळत का होईना आपलं कामाकडेही लक्ष असतं आणि नामाकडेही लक्ष असतं। एकूण काय, सर्व प्रकारे नाम घेण्याचा आपण प्रयत्न करतो, पण अखंड नाम या अवस्थेमध्ये आपण असत नाही। ज्यावेळी निवृत्तीनाथ महाराज नित्य नाम वाचे असे शब्द वापरतात, त्यावेळी ते काहीतरी अर्थ निर्देशित करतायत। एक असा अर्थ की ज्यामधून अखंड नामस्मरण ही अवस्था प्रतिबिंबित होईल। अखंड किंवा नित्य या शब्दाचा अर्थ काय सांगता येईल? ज्याला कुठेही खंड नाही किंवा जे कुठेही अनित्य नाही, ते अखंड किंवा नित्य। आपल्याला नित्य स्मरण आहे का, याचा जर सूक्ष्मपणे विचार केला तर हो असं उत्तर येईल। आपल्याला आपल्या अस्तित्वाचं अखंड आणि नित्य स्मरण आहे। आपल्या कोणालाही आपण नाही असं वाटत नाही, आपण आहोत असाच आपला अनुभव कायम असतो। अगदी झोपेत सुद्धा आपला हा अनुभव आहे। म्हणजे समजा मी एक अमुक व्यक्ती म्हणून जीवन जगतोय, जागृतावस्थेमध्ये माझी कर्म करतोय, आणि समजा मी झोपलो आणि मला एक स्वप्न पडलं। स्वप्नामध्ये मी काहीतरी अनुभवलं की समजा कुणी माझ्या घरी आलं आणि आम्ही एकत्र बसून जेवण केलं वगैरे वगैरे। स्वप्न झाल्यानंतर, झोपेतून जाग आल्यानंतर मी माझं स्वप्न माझ्या मित्राला जेव्हा सांगतो,
त्यावेळी नकळतपणे असं म्हणतो, अरे स्वप्नात माझ्याकडे तू जेवायला आलेला होतास, आपण एकत्र जेवण केलं. म्हणजे ज्या मीची जाणीव मला जागृतावस्थेमध्ये असते, त्याच मीची जाणीव मला स्वप्नावस्थेमध्ये असते. या मीच्या जाणीवेनं ज्या देहाला मी माझा समजत असतो, त्याच देहाला मी माझा, त्याच मीच्या जाणीवेनं स्वप्नामध्येही समजतो. म्हणजे मला स्वप्नामध्ये माझ्या मीच्या ऐवजी दुसरा कोणीतरी तो अनुभव घेतोय, असा अनुभव कदापि येत नाही. माझ्याच मीचा माझ्या स्वप्नामध्ये मला अनुभव येतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ आपल्याला आपल्या अस्तित्वाचं जे स्मरण आहे ते जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या आणि उन्मनी या सर्व अवस्थांमध्ये आहे. या आपल्या अस्तित्वाच्या जाणीवेला अस्तित्वभाव असं म्हणतात. आपण आहोत याचं स्मरण आपल्याला अखंडत्वानं आहे आणि हाच आपला अस्तित्वभाव आहे. आणि हा अस्तित्वभाव म्हणजेच भगवंताचं नाम आहे. हे गोंदवलेकर महाराज सुद्धा स्पष्टपणे सांगतात की आंबा म्हणा, झाड म्हणा, पशु पक्षी, कुणीही म्हणा, प्रत्येकाच्या ठिकाणी आहेपणा आहे, अस्तित्वभाव आहे आणि तेच नाम आहे, तेच ब्रह्म आहे. मग आपण जे राम, कृष्ण, दत्त, शिव, गणपती इत्यादी भगवंताची नामं घेतो ती काय आहेत? ती भगवंताची नामंसुद्धा अस्तित्वभावच निर्देशित करतात. फक्त ती अक्षर रूपाने समोर येतात, ती देहबुद्धी सापेक्ष येतात. गोंदवलेकर महाराजही एके ठिकाणी म्हणतात की ज्यावेळी मन राहत नाही त्यावेळी नामही राहत नाही आणि देवही राहत नाही. याचा अर्थ खूप गहन आहे. भगवंताचं नाम आपल्या अस्तित्वभावालाच प्रगट करतं किंवा आपला अस्तित्वभावच निर्देशित करतं. पण आपण ते नाम तसं घेत नाही. तसं नाम घ्यायला सद्गुरू शिकवतात आणि ते तसं नाम आपल्याकडून करून घेतात. हीच खरी साधना आहे. नामाचा इतका आपण खोल अर्थ बघितला, याच्या मागे एक कारण आहे. ते कारण असं की या अभंगामध्ये पहिलाच शब्द निवृत्तीनाथ महाराज नित्य असा वापरतात. आणि सुरुवातीला बघितलं त्याप्रमाणे आपण जे तोंडानं नामस्मरण करत राहतो किंवा काही कामं करत असताना नामस्मरण करत राहतो, असं नामस्मरण नित्य किंवा अखंड घडणं हे मानवी क्षमतेच्या बाहेर आहे. असं प्रयत्नपूर्वक केलेलं नामस्मरण अखंडत्वाच्या अवस्थेपर्यंत पोहोचू शकत नाही. नीट लक्ष देऊन ऐका बरं का. प्रयत्न करणं याच्यामध्ये कर्ताभाव आलेला आहे. काहीतरी करणे असा भाव आहे. आपण जे मगाशी बघितलं त्या अस्तित्वभावाच्या स्मरणामध्ये आपण काही करायला जातो का हो? मुळीच नाही. आपण काहीही न करता आपल्याला आपल्या अस्तित्वाचं स्मरण आहे. पण आपली अडचण अशी झालेली आहे की हा अस्तित्वभाव आपण आत्म्याशी न जोडता आपल्या देहाशी जोडलेला आहे. म्हणजे देहरूपाने मी आहे तर मी आहे, देहरूपाने मी नाही तर मी नाही, असा आपला भ्रम आहे. बोलीभाषेत सुद्धा पहा. समजा आपल्या मित्रांनी आपल्याला कुठे बोलावलं आहे, आपण तिथे जाऊ शकलो नाही. मित्र म्हणतो, अरे तू नव्हताच तिथे. मी पण म्हणतो, हो रे मी तिथे नव्हतो. म्हणजे काय? देहाने मी तिथे नव्हतो म्हणजे मी नव्हतो, देहाने मी इथे आहे तर मी इथे आहे, असं आपण समजत असतो. आपल्या स्वरूपाबद्दलचं आपल्याला असलेलं हे अज्ञान आहे. आपली ही भ्रांती आहे. ही भ्रांती सद्गुरूंपाशी गेल्यानंतर जाते. सद्गुरू सांगतात की हा जो अस्तित्व भाव आहे हेच खरं म्हणजे आत्म्याचं प्रगटीकरण आहे आणि हा आत्मा म्हणजेच तू आहेस. पर्यायानं अस्तित्वभावानं तूच नटून आहेस. तू म्हणजे देह, मन, बुद्धी इत्यादी काहीही नाही. तू म्हणजे सच्चिदानंद आत्माच आहेस. शिष्य जेव्हा हा बोध अंतःकरणामध्ये साठवतो तेव्हा साधनेनंतर त्याला हे लक्षात येतं की तोच सर्वत्र अस्तित्वभावानं उरलेला आहे. कारण अस्तित्वभाव कुठे नाही असं नाहीच आहे.
सगळीकडे आहेपणा आहेच. हाच आहेपणा त्याच्यामध्ये मुरतो आणि मग तो अस्तित्वभाव, तो असणेपणाचा भाव त्याच्या स्मृतीमधून अखंडत्वानं प्रगट होतो. जसं मगाशी आपण पाहिलं की आपण आहे याचं वेगळं स्मरण आपल्याला करावं लागत नाही. ते आपल्या ठिकाणी अखंडत्वानं आहे. जसं की आपण पुरुष आहोत किंवा आपण स्त्री आहोत हे आपल्याला आठवावं लागत नाही. आपल्या ठिकाणी हे स्मरण अखंड आहे. सद्गुरू आपलं हेच स्मरण आपल्या देहाकडून आपल्या आत्म्याकडे वळवायला शिकवतात. हाच त्यांचा अनुग्रह आहे आणि हे घडणं म्हणजेच सद्गुरूंची कृपा आहे. असं जेव्हा घडतं तेव्हा जे नित्यत्वानं भरलेलं आहे, शब्द नीट ऐका बरं का, असं जेव्हा घडतं तेव्हा जे नित्यत्वानं भरलेलं आहे त्या ब्रह्माशी, त्या अस्तित्वभावाशी साधक तदाकार होतो. मग तो अनित्य राहील कसा? तो नित्यच झाला ना. आणि मग त्याच्या ठिकाणी नामाचं म्हणजे त्याच्या अस्तित्वभावाचं स्मरण अखंडत्वानं राहतं. आधीही ते स्मरण असतं, पण ते देहबुद्धी सापेक्ष असतं. आता जे स्मरण असतं ते आत्मबुद्धी सापेक्ष असतं आणि म्हणूनच ते भगवंताचं नाम आहे. याचं वर्णन निवृत्तीनाथ महाराज पहिल्या ओळीमध्ये करतात. नित्य नाम वाचे तोची एक धन्य. नुसती वर ही ओळ वाचून त्यातला हा गर्भित अर्थ कळत नाही. इथे वाचे हा शब्द प्रगटीकरण दर्शवतो. जसं की मला काही व्यक्त व्हायचं असेल तर मी बोलून किंवा काही सांगून खाणाखुणा करून व्यक्त होतो. तसंच वाचे म्हणजे प्रगट होणे. त्याचा अस्तित्वभाव त्याच्यामधून प्रगट होत असतो. त्याआधी जर काही प्रगट होत असेल तर ती देहबुद्धी प्रगट होत असते. आपण आपल्या देहाला मी समजून त्या अनुरूप वागत असतो. आत्मस्थ झालेला साधक आत्माच मी या भावनेतून वागतो आणि म्हणून नित्य नाम वाचे अशी त्याची अवस्था होते. निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत, असा साधकच खरा धन्य आहे. आणि मग तो जे जे कर्म करतो ते सगळं शुद्ध पुण्यच आहे. कारण तिथे अशुद्धी नावाची गोष्टच नाही. तो जे काही करेल किंवा जे काही करणार नाही ते सगळं शुद्ध पुण्यच आहे. कारण तो स्वतःच शुद्ध आहे, आत्मरूप आहे. पुढे निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, रामनाम कीर्ती नित्य मंत्र वाचे दहन पापाचे एका नामे. भगवंताच्या नामानं जीवाच्या ठिकाणी असणारं पाप नाहीसं होतं हे ते उघडपणे सांगतायत. समर्थ रामदासही म्हणतात, नाम स्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर महादोषांचे गिरीवर रामनामे नासती. पण याचा अर्थ असा आहे का की मी आत्ता राम म्हटलं आणि माझी पापं सगळी नाहीशी झाली, माझ्या वाट्याला काही कर्मभोग येणार नाहीत? असं अजिबातच नाही. असं असतं तर देवादिकांचे जे रामकृष्ण इत्यादी अवतार झाले किंवा आजपर्यंत जे संत महात्मे झाले या कुणालाच कर्मभोग आला नसता. आत्ता मी राम म्हटलं आणि चला माझी सगळी पापं नाहीशी झाली आणि मी पुण्यात्मा झालो, असं होतं का? असं होत नाही. आणि म्हणूनच या ओळीकडे नीट बघणं गरजेचं आहे. यातही निवृत्तीनाथ महाराज नित्य असा शब्द वापरतात. रामनाम कीर्ती म्हणजेच नामस्मरण, नित्य मंत्र वाचे असं ते म्हणतात. म्हणजे वरच्या ओळीत जे अखंडत्व त्यांनी सांगितलं तेच ते इथं सांगतात. फक्त त्या पुढे जाऊन ते दहन पापांचे असे शब्द वापरतात. या नित्य नाम वाचे किंवा भगवंताचं नाम अखंड घेणे यानं काय होत असेल तर ते म्हणतात दहन पापांचे. पण त्यामागे ते काय म्हणतायत हे बघणं आवश्यक आहे. दहन पापांचे असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा ते देहबुद्धीला निर्देशित करतात. भगवंताच्या स्मरणानं देहबुद्धीचाच नाश होतो. तर मग पाप पुण्य याची बाधा राहणार कशी? हेच ते इथं सांगतात की दहन पापाचे एका नामे. तुमची देहबुद्धीच ते नाम काढून घेतं, त्यामुळं तिथं पापाचा संबंध राहत नाही. तसाच
पुण्याचाही राहत नाही, असा याचा अर्थ आहे. अन्यथा मी पाप करायला मोकळा, कारण आता नाम घेतलं की पाप नाहीसं होईल, असा विपर्यास यातून निघेल. तर असा त्याचा अर्थ नाही. भगवन नामाच्या अखंड स्मरणामध्ये राहिल्यानं पापाचं दहन होतं, म्हणजेच पापाचं जे मूळ आहे ती देहबुद्धी नष्ट होते, असा अर्थ आहे. एका दृष्टीनं पाहायला गेल्यास जीवाच्या ठिकाणी असणारी देहबुद्धी किंवा जीव स्वतः आत्मरूप असताना त्यानं स्वतःला मर्त्य समजणं, जीव म्हणून समजणं, हेच खरं पाप आहे. भगवन नामाच्या अखंड चिंतनात राहिल्यानं हे पाप नाहीसं होतं, त्याचं दहन होतं, असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत. पुढे ते म्हणतात, ऐसा तो नित्यता पढे तत्व नाम, नाही तया सम दुजे कोणी. अर्थातच असं जो भगवन नामामध्ये तल्लीन आहे किंवा नामाशी तदाकार झालेला आहे, त्याच्या सम तोच असतो, असं ते म्हणतात. पण हे सांगताना ते शब्द वापरतात, ऐसा तो नित्यता पढे तत्व नाम. इथं पढे हा शब्द साधनेला निर्देशित करतो, म्हणजेच या साधन मार्गाने तो जातो. नुसतं सांगितलं आणि ऐकलं म्हणजे ती अवस्था प्राप्त होत नाही. अनुग्रह दिला म्हणजे शिष्याचं काम होत नाही. शिष्यानं साधन करून तो अनुग्रह सिद्ध करावा लागतो. त्यासाठीच ऐसा तो नित्यता पढे तत्व नाम. त्याचं पठण करावं लागतं, त्याच्या मागे लागावं लागतं आणि तो भाव आत्मसात करावा लागतो. भगवंताच्या नामाचा छंद जळून घ्यावा लागतो, त्याचं अनुसंधान राखावं लागतं. तेव्हा ही अवस्था येते आणि मग अर्थातच नाही तया सम दुजे कोणी. शेवटी निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, निवृत्ती अव्यक्त रामनाम जपे, नित्यता पै सोपे रामनाम. ही जी याआधी सगळी अवस्था वर्णन केली, मी त्या अवस्थेमध्ये राहूनच आहे, असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत. ते म्हणतात, निवृत्ती अव्यक्त रामनाम जपे. अव्यक्त अवस्थेमध्ये येऊन भगवंताच्या नामाचं स्मरण मी ठेवलं, असं ते म्हणतात. अव्यक्त होणं म्हणजे मीपणा पुसून राहणं. मीपणानं मरून भगवंताचं स्मरण मी ठेवलं, असं ते सांगतात. व्यक्त होणं मीपणाला किंवा देहबुद्धीला निर्देशित करतं, तर अव्यक्त राहणं हे परमात्मा भावाला निर्देशित करतं. ते म्हणतात, मी अव्यक्त स्थितीमध्ये येऊन रामनाम घेतलं. आणि रामनाम म्हणजे काय हे आपण सुरुवातीपासूनच पाहिलं. आपला शुद्ध असा अस्तित्वभाव. आणि अर्थातच तो नित्य आहे. नित्यता पै सोपे रामनाम. तिथे अनित्यता काहीच नाही. सोपे या शब्दाची फोड याआधीही आपण पाहिलेली आहे. सोपे म्हणजे सोहममध्ये पालन करण्यासारखे. रामनाम मी घेतलं, पण कुठल्या भावानं घेतलं, तर सोहम भावानं घेतलं. अव्यक्त दशेमध्ये येऊन शुद्ध अशा अस्तित्वभावाशी तदाकार राहिलो, पण सोहम या भावानं. नाहीतर तो अस्तित्वभाव आधी देहबुद्धीशी संलग्न होता, तोच आता आत्म्याशी संलग्न झाला. आणि हेच सोपे म्हणजे रामच मी या भावानं घेतलेलं रामनाम, सोपे रामनाम. निवृत्ती अव्यक्त रामनाम जपे, नित्यता पै सोपे रामनाम. असा हा निवृत्तीनाथांच्या हरिपाठातील 22वा अभंग आहे. यथावकाश आपण पुढच्या अभंगाचं निरूपणही पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.